आज युक्तिवाद सुरू असताना तुम्ही देखील न्यायालयात तिथं होता. डिस्चार्ज ऍप्लिकेशनवर आता 17 तारखेला सुनावणी होते. काय वाटतं? जे आरोपीचे वकील आहेत, आरोपीचे वकील आरोपी कसे बोलतात त्यासाठी किंवा निर्दोष मुक्तीचे अर्ज आहेत ते वारंवार देत आहेत, परंतु याची अधिकृत माहिती सरकारी पक्षातील वकील साहेब आहेत, विक्रम साहेब, त्यांनी तुम्हाला दिलेली आहे. आम्ही येतोय, आम्हाला शेवटपर्यंत न्यायाच्या भूमिकेत आम्ही असणार आहोत. वैभवी कुटुंब, सगळं गाव, सगळे लोक या न्यायाच्या प्रक्रियेत आहेत. आम्ही न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाहीत. आम्हाला न्याय पाहिजे आणि झालेला अन्याय आहे त्याला नियती कधीच माफ करणार नाही. नियती ही सगळ्यांना शिक्षा देणार आहे. आम्ही जे काही न्यायप्रविष्ट प्रकरण झालेलं आहे हे सगळं, आणि जे काही निकम साहेब तुम्हाला जे काही सगळी तिथली वस्तुनिष्ठता सांगत आहे त्यावर आम्ही खूप कमी बोलत आहोत. आम्हाला जे न्यायाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत तेच आम्ही फक्त तुम्हाला बोलतो. मकोका अंतर्गत वाल्मिक कराड याला दोषमुक्त करावं असं त्यांच्या वकिलानं मानलं. त्यांच्या वकिलाचं म्हणणं त्यांनी मांडलं, परंतु सरकारी पक्षातील जे वकील साहेब आहेत ते यावर म्हणणं देखील दिलेलं आहे आणि त्याचा तिथे सुनावणी देखील 17 तारखेला होणार. ओके.